संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने पंचगंगा नदी परिसरामध्ये ही बचाव प्रात्यक्षिक आज सादर करण्यात आलेली आहेत। साधारण महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व जवान अग्निशमन दलाचे जवान हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि बोटीच्या सहाय्याने नदीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असते तर त्याला कशा पद्धतीने वाचवलं जातं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पालिकेचे हे जवान बघतो। पंचगंगा नदीमध्ये ही सध्या प्रात्यक्षिकं सुरू आहेत। यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा 2 वेळा फटका बसलेला आहे। त्यामुळे महापुरामध्ये लोकांचं बचाव कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे, महापुरात बुडणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे, तसंच नदीच्या क्षेत्रामध्ये जी गावं येतात त्या गावांमधल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं बाहेर काढलं जातं याचं प्रात्यक्षिक आज महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। साधारण 4 बोटीच्या सहाय्यानं आज सकाळपासून पंचगंगा नदी परिसरामध्ये हे प्रात्यक्षिक सादर करण्यात येत आहे। आपण बघू शकतो नदीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला या जवानांनी आता वाचवलेलं आहे। त्यांनी त्याला बोटमध्ये घेऊन नदी किनारी सुखरूपपणे आणलं जात आहे। त्याचा जीव वाचवण्यात या जवानांना यश आलेलं आहे असं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात येत आहे। हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी कोल्हापूरकरांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि जून महिन्यात साधारण 15 तारखेच्या दरम्यान पाऊस चालू होईल। या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो, त्यामुळेच संभाव्य पुराचा धोका ओळखून महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ही प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मिरणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।